तरी तिरंगा 11 नागझरी संघाचा हा उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि सध्याच्या घडीला तो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी इन्फॉर्ममध्ये हा फलंदाज चर्चेत देखील राहिला होता. शिवकृपा तिरंगा नागझरी ह्या संघामध्ये अतिशय दमदार खेळ मागील 2 हंगामामध्ये ह्या संघाने देखील अतिशय दमदार खेळ केला आणि त्यापैकी हा मुख्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि ज्या पद्धतीनं काल अगदी पारितोषिकाचं अनावरण आपण पाहिलं. जी ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येक संघाला वाटत होतं की ही ट्रॉफी आपल्याला जिंकायची आहे. काल देखील 4 संघांचा संघर्ष आपण पाहिला आणि अंततः सानवी 11 घोट बंटीशेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ ज्या संघाला लीड करत असताना प्रीतम पाटीलनं बाजी मारली आणि संघ मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आज देखील 4 संघ पाहायला मिळतील. त्यापैकी कोणता संघ आज चमकदार कामगिरी करेल याकडे लक्ष असेल. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती एका बाजूला संघाचा सेना नायक, नेतृत्व ज्याच्या खांद्यावरती तो चिनू पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. टाइम अलर्ट देखील असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला जरूर 4 षटकंही टाकायचीच आहेत. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल. लेफ्ट प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू घेऊन चिनू पाटील समोर प्रथम. पहिलाच बॉल उडवला इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन पार. आलाय दमदार असा चौकार. समाप्त झालं होतं तरी देखील चौकार नव्हता, परंतु आज त्या उलट पहिल्याच बॉलवरती प्रथम घरच्या बॅटमधून वार आलाय. चांगला चेंडू. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आज मजा येईल. कारण की 2 एका गावचे खेळाडू परंतु एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. हेच तर लीगचं सौंदर्य आहे. कारण की लीग पेसमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतोय कधी कधी 2 बंधुराज देखील एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील ते पाहतो आणि इथे देखील ह्या विभागामध्ये देखील पाहायला मिळतो. इथे फटका फासला. झेलची शक्यता. विकेट डाऊन. प्रतिउत्तर चिनू पाटीलचा पहिल्या बॉलवरती आला होता चौकार, त्यानंतर डॉट आणि आली ह्या मॅचची गोल्डन विकेट. प्रथम घरत बॅक टू द डग आउट. सध्या तरी खेळ करण्यासाठी सुसज्ज असेल. प्रथम बाद झाल्यानंतर मात्र महत्त्वाची जबाबदारी मधुकर पाटील यांच्या खांद्यावरती असेल. गेली कित्येक वर्ष क्रिकेटला दिलेत. भरपूर अनुभव त्यांच्या पाठीशी आणि एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ख्याती या संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूंना मिळवली आहे तोच फलंदाज वडनावसाठी मैदानाच्या आतमध्ये समोर चिनू पाटील. चांगला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. दी समोर जिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. गुड फिल्डिंग मिळेल ती फक्त सिंगल. क्रिश पोरजी धानसरगावचा हा खेळाडू सध्या तरी लॉंग ऑनला फिल्डिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मिड विकेटला आपण सौरभ पाटीलला पाहतोय. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 1 गडी बाद 5 धावा. राईट हॅम ओव्हर द विकेटनं वन्स अगेन चिनू पाटील. चांगला चेंडू. अप्पर कट. जबरदस्त फटका. इनफिल्डच्या वरतून पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जरूर बॉलला रोखलंय. त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलं हे जरूर पाहावं लागेल, परंतु धावा मिळतील त्या 2 धावा. 7 धावा धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा चेंडू षटकातील. धावफलकावरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं जास्त धावा पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर कमबॅक आलाय. इथे देखील चांगला चेंडू पडला. थोडासा आतमध्ये येत असताना बॉल लाऊड अपील.
ज्या पद्धतीनं चिनू पाटीलनं देखील म्हटलं होतं की टीमचं कॉम्बिनेशन देखील चांगलं आहे, वातावरण देखील आमच्या टीमचा चांगला पाहायला मिळतं आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं एका बॉलवरती जी अपील झाली होती, संपूर्ण टीम्स प्लेइंग 11मध्ये खेळणारे खेळाडू त्या ठिकाणी उत्साहित पाहायला मिळाले. एकंदरीत एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 1 गडी बाद 7 धावा. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको ही सूचना प्रत्येक टीम्सला असेल, कारण की 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं ही फेकायचीच आहेत. याची दक्षता आपण घ्यायची आहे. जबरदस्त दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय चिनूनं जबरदस्त षटक टाकला आणि त्यानंतर सध्याच्या घडीचा चर्चेतील खेळाडू पिसारवेचा ऑलराऊंडर आपण पाहतोय, यंग टॅलेंटेड खेळाडू तेजस पाटीलला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चर्चा रंगली होती. ऑक्शनमध्ये देखील ह्या खेळाडूवरती साऱ्यांचंच लक्ष होतं, साऱ्यांची नजर होती की हा खेळाडू आपल्याला आपल्या टीममध्ये जरूर आणायचा आहे. परंतु त्यासाठी संघर्ष प्रत्येक संघ मालकाचा आपण पाहिला आणि अंततः चिनू पाटील आणि ज्या पद्धतीनं विवेक पाटील, पराग पाटील यांनी बोली लावली आणि अंततः आपल्या संघामध्ये ह्या खेळाडूला सामावित केलं आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती हा पिसर्वाचा उभरता यंगस्टार आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील पिसारवेचा एक उभरता यंगस्टार ज्यानं प्रभावित केलं. अगदी नंदू म्हात्रे यांचे चिरंजीव तुषांत म्हात्रे यांनी जबरदस्त खेळ केला आणि काल मुन्नासारख्या गोलंदाज समोर त्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या. प्रभावित केलं होतं त्यानं देखील. जाऊया मॅचच्या दिशेनं. समोर इनएक्सपिरियन्स मधुकर पाटील. पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू होता, त्यावरती प्रहार देखील चांगला आहे. बॉल चालला डीपमध्ये, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल सिंगल. गुड फिल्डिंग विघ्नेश पाटीलला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम किरवली. 16 गावातील खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. एकंदरीत 24 संघ आणि निवडक खेळाडू या क्रीडांगणावरती आपला खेळ सादर करत असताना ही खरं तर एक चांगलं प्लॅटफॉर्म फॉर्च्यून परिवारानं ह्या ठिकाणी सज्ज केलं आहे. चांगला फटका समोरच्या दिशेला लॉब करण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. असं वाटलं होतं एका मोमेंटला की बॉल आता निघून जाईल. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक बॉलवरती धावून आला होता, परंतु स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलवरती झेप घेतली आणि एका हातामध्ये बॉलला अडवलंय आणि तोपर्यंत धाव फक्त मिळते ती सिंगल. सिंगल डबलनं डावाला पुढे नेत असताना धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 9 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तेजस. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला हा चेंडू. पंचांकडे कटाक्ष टाकला होता, परंतु पंच दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या आतमधून हा बॉल जातो. विथ द अँगल हा बॉल थोडासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला मेन पंच एक स्टार क्रिकेटर, रांजणपाडा गावाचं नाव ज्यानं लौकिक केलं होतं, तो कपिल पारवे. आता मात्र अतिरिक्त बाहेर बॉल. आता पंच दर्शवत आहेत की वाईट बॉल. तर एका बाजूला स्क्वेअर लेगला मॅन फ्रॉम उत्तरशु मनोज पवार यांना आपण पाहतोय आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अरविंद म्हात्रे, मॅन फ्रॉम वडवली. असे 3 पंच आज आपल्याला पाहायला मिळतील. काल आपण सुनील पाटील मुरबीचे आणि सोबत प्रसाद सहस्त्रबुद्धे सर यांना पाहिलं होतं. इथे देखील आडव्या बॅटनं फुल करायचं होतं, परंतु स्टिकर एंडवरती बॉल लागलाय आणि इथे देखील मोठा धक्का. मधुकर पाटील बॅक टू द डगआउट. धक्का लागलाय दुसरा. बॅटिंग टीम श्री सिद्धेश्वर 11 थलोजा मजपूरला. रिदान एंटरप्राइजेस श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय, कारण की ही स्पर्धा जिंकायची आहे हे स्वप्न घेऊन प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. काल देखील घमासान युद्ध आपण पाहिली. एकंदरीत प्रत्येक मॅचमध्ये कडवा संघर्ष आपण पाहिला आणि बॉलिंग सरपेज काल जरूर आपल्याला ही पाहायला मिळाली, कारण की ह्या खेळपट्टीवरती काल देखील बोलबाला राहिला होता तो गोलंदाजांचा आणि आज देखील तेच चित्र आपण पाहतोय. फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावरती संकेत पावशेला आपण पाहतोय. तुर्ब्याचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. नुकतीच तुर्ब्याची एक भली मोठी स्पर्धा पार झाली आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी महत्त्वाची भूमिका ॲज आयोजक म्हणून आपण पाहिली होती. रिटर्न किटच्या बाहेर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
पंतांकडनं इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलक 11 ह्या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्ले सध्याच्या घडीला चालू आहे, परंतु धावा फार जास्त पाहायला मिळत नाही. म्हणजे गोलंदाजीमध्ये अगदी कसब दाखवत असताना गोलंदाज. चांगला चेंडू आता मात्र पडला आणि रिटर्न करीच्या आतमधूनच बॉल ट्रॅव्हल करतोय. गुड लेंथ आणि सोबत लाईन देखील आता ॲक्युरेट पाहायला मिळाली. आणि इथे देखील बॉल येतो डॉट. 1 to go शेवटचा चेंडू. या मॅचमध्ये सध्या तरी तेजस पाटीलनं पुन्हा प्रभावित केलं आहे. उभरता यंग टॅलेंटेड हा खेळाडू, त्याचं टॅलेंट आपण पाहतो. इथे देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरतून उडवलाय. बॉल चालला डीपमध्ये, एक कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत धावा 2. तिसरीला नाही या प्रयत्न देखील नाही आहे, कारण की बचेंगे तो और भी लढेंगे हा पवित्र यत्न पाहायला मिळेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 13-4-2 अशी स्थिती बॅटिंग करत असताना श्री सिद्धेश्वर 11 तलोज मजकूर. तात्याशेठ भोईर, प्रतिष्ठान तुर्बे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी धरणा. एका बाजूनं आपण बारक्या पोरजी आणि त्याच्या विरोधात आव्हान असेल अक्षय घाडगेचं. दोन्ही टीम कॅप्टन आपण सुसज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची दक्षता घ्यायची आहे. पॉवर प्ले समाप्त झाले. धावा धावफलकावरती फक्त 13. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये वन्स अगेन सेकंड फेलमध्ये चिनू पाटीलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल बॅकफूट पंच, जबरदस्त फटका, परंतु ट्रॅप रचलं होतं आणि त्यामध्ये सफल झालाय तो रोहिंजन संघ आणि या मॅचची गोल्डन विकेट. मोठा धक्का. सागर काठे बॅक टू द डगआउट. सध्याच्या घडीतील हा चर्चेतील खेळाडू आहे, कारण की पेंदर या संघासाठी जबरदस्त खेळ सध्या तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच मधल्या फलीमध्ये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने या तिसऱ्या षटकामध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळवली कॅप्टननं. आणि ज्या पद्धतीनं फिल्डिंगची त्यानं रचना केली होती त्याच प्रकारे चेंडू देखील टाकला आणि फलंदाजाला मात्र बाद केलाय. पुढील बॉल राईट मोर द विकेटनं समोर आशिष सुसज्ज असेल. पहिलाच बॉल खेचण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे, फलंदाज निघालाय. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट, बिग लॉस. दुसरा मोठा धक्का, सलग 2 चेंडू आणि 2 मोठे धक्के देत असताना विपक्ष टीमची आता सध्या कंबर मोडली असंच म्हणावं लागेल ते चिनू पाटीलनं. कोलीवाडा निघालाय आईच्या पालखीला. आणि आजची तारीख जर आपण पाहिली तर 24 उद्या कारला डोंगरावरती अगदी गुलाल उधळताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतोय. मंगेश मैदानाच्या आतमध्ये, मंगेश पाटील सिद्धी करवल्याचा हा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. परंतु यष्टांच्या मागे अतिशय सुरेख यष्टीरक्षण अनिकेतला आपण पाहतोय. घोडगावचा हा खेळाडू सध्याच्या घडीला यष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण त्यानं केलं आणि महत्त्वाचे विकेट मिळवण्यामध्ये त्याचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा. हॅट्रिक बॉल काल देखील अशाच पद्धतीने हॅट्रिकच्या उंबरट्यावरती संकेतला पाहिलं होतं. आता चिनू पाटील
हॅट्रिक बॉल इथे देखील जरूर चांगला चेंडू होता, डॉट आलाय. काल या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं होतं ते संकेत पाटील ACC रोहिंजन संघासाठी खेळत असताना जबरदस्त काल गोलंदाजी त्याने दाखवली, परंतु अंतिम टप्प्यात जरूर त्यांचा संघ पराभूत झाला. षटकातील पुढील बॉल ती बाउन्सर होता, तिथे हुक करण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल चालला मागे, लॉंग लेग रिजनला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉलला गाठले सीमारेषा, आलाय चौकार. अन्यथा ह्या खेळपट्टीवरती काल देखील गोलंदाजांनीच राज केलं होतं आणि आज देखील सध्या ते चित्र 3 षटकापर्यंत आपण पाहिलं, परंतु नुकताच येणारा चौकार षटकार ज्यांना अगदी डगआउट कक्षातील जे माहोल आहे ते थोडंसं बदललेलं पाहायला मिळतं. सध्या तरी खुशीचं वातावरण, कारण की 2 मोठे फटके मंगेश पाटीलनं दाखवलेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवरती आता अनिकेतला आपण पाहू शकाल. अनिकेत मडवी घोडगावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहू शकाल. यष्टीरक्षण अतिशय सुरेख केलं, परंतु सध्याच्या घडीला आता गोलंदाजी ट्रॅकवरती त्याच्यावरती विश्वास टाकलाय तो पृथ्वी अँड हरिदान एंटरप्राइजेस श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजनकडनं. दोन्ही संघ अगदी तुल्यबल संघ आपण पाहतोय. नामांकित खेळाडूंचा भरणा या दोन्ही टीम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या मॅचमध्ये मजा येईल. सध्याच्या घडीला कशा पद्धतीनं धावा बांधतायत ह्याकडे लक्ष दोन्ही टीमच्या चाहत्यांचं आहे. अनिकेतचा पहिलाच बॉल लॉप करायचं होतं समोरच्या दिशेला, परंतु व्यवस्थित मिडल झाला आणि या बॉल चाललाय तो अगदी शॉट कव्हरला. धावा 2 तिथे प्राप्त झाल्यात. आघाडीचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेत, ज्यामध्ये लक्ष होतं प्रथमवरती. त्यानंतर आशिष, ज्याच्याकडनं धावसंख्येची मोठी अपेक्षा होती. मधुकर पाटील देखील लवकर बाद झाले आणि त्यानंतर खास करून सागरवरती देखील दारोमदार भरपूर होती. ते टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर डावाला सावरत असताना लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये संकेत पावशे आणि साथीनं मंगेश पाटीलला आपण पाहतोय. ब्लाइंड स्ट्रोक बॉलची पाहणी केली नव्हती, परंतु एक धाव मिळेल ही जमेची बाब असेल ती श्री सिद्धेश्वर 11 तलोजी मजकूरसाठी. यस, आपण पाहतो की स्क्वॉड हा 13चा आहे आणि 13 खेळाडूंना आपल्याला खेळवायचंच आहे. आपल्याला पाहतो जेवढ्या संधी मिळतात त्यामध्ये किमान आपला खेळाडू खेळणं गरजेचं आहे. तसं जर झालं नाही तर आपल्याला 2 धावसंख्येची पेनल्टी लागेल, याची दक्षता आपण घ्या. तिसरे पंच, यस,
ॲक्शनवरती सध्या आक्षेप घेण्यात आला आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन लाईव्हमध्ये चेक करत असताना जे आयोजन करता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत मडवी यांच्यावरती सध्या आक्षेप नोंदवण्यात आला आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती धावसंख्येसाठी झगडत असताना श्री सिद्धेश्वर तळोजा मजकूर हा संघ अगदी पुन्हा एकदा बॅटच्या साह्यानं बॉलला टर्न केला बॅकवर्ड स्पेअर लेग रिजनला, जिथे क्षेत्ररक्षक तेजस पाटीलला आपण पाहतोय. फक्त मिळेल ती सिंगल. या सिंगलच्या मदतीने आमचे साथी गुणसंख्यालेखक राहुल माहिती देतात की धावफलक पोहोचलंय ते 27 या अंकावरती. थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीनं सध्या तरी धावपेच चालू आहेत. किमान 45 जर धावा बनल्या तर मॅचमध्ये मजा येईल. आणखी गोलंदाजी अटॅक श्री सिद्धेश्वर 11 तळोजा मजकूरचा देखील अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील आडव्या बॅटनं खेचून मिडविकेटच्या दिशेनं बॉलला पाठवलंय हवाई यात्रेसाठी. बॉल सीमारेषा पार आलाय उत्तुंग षटकार. पाहतो येत आहेत ते पाहता आता मात्र त्याच्यावरती देखील तितकंच दडपण आपल्याला पाहायला मिळेल. ह्या षटकारानं थोडासा दिलासा आला असेल तो श्री सिद्धेश्वर 11 तळोजा मजकूरला. आणि संघाचे पुरस्कर्ते सध्या मॅचचा आनंद घेतात. पंचावरून आपण पाहतोय काही हर्षददादा पाटील असतील आणि साथीनं विलासदादा पाटील जे इनॅक्शनमध्ये खेळत आहेत. जरूर त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य असेल ह्या षटकारानं. ह्या षटकातील आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 मध्ये एखादा आणखीन मार व्हावा असा आवाज जरूर खेळाडू कक्षातनं देखील येत असेल. कारण की आणखीन जर एक आला तर टीमचं टोटल एक सुरक्षित घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाही आहे. थोडीशी चर्चा सध्याच्या घडीला टीम कॅप्टन दुर्गामाता एकता 11चा देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि अजूनही 2 चेंडू शेष आहेत. फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळत आहेत. जो क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला होता त्याला वाईडिश लॉंग ऑफमध्ये तैनात करण्यात आलं आहे. आणि ऑनसाईडला 3 क्षेत्ररक्षक संकेत पावशेसाठी. तुर्ब्याचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज होती परंतु यष्टीरक्षक एकाच अटेम्प्टला बॉलला फील्ड करू शकला नाही. आणि कुठे का होईना थोडं जीवनदान आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम बॉल असेल. 33 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतोय. लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. आणि समोर मात्र अनिकेत मडवी. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा उडवला लॉंग ऑफला, जिथे क्षेत्ररक्षक आहे. जरूर जजमेंट अचूक होताना टिपला, झेल संपलाय संकेत पावशेचा खेळ. आणखीन एक धक्का 33 या अंकावरती एक षटका ठोकला होता परंतु त्यानंतर वैयक्तिक यश मिळवत असताना अनिकेतला आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात धावा पाहायला मिळतात. त्या 33 धावा. डीजे मॅन फ्रॉम तळोजा मजकूर. नुकतीच झालेली तुर्ब्याची स्पर्धा तिथे जबरदस्त खेळ जतीननं केला होता पहिल्याच मॅचमध्ये, जेव्हा नक्कीच हा संघ खेळत होता. पहिली मॅच जिंकली देखील होती आणि त्यामध्ये महत्त्वाचं योगदान या खेळाडूनं बजावलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजल पाटील हिरवलीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी डेट ओव्हर त्याच्या खांद्यावरती सोपवण्यात आली आहे. चला जास्त चर्चा नको. आतापर्यंत जर आपण अवधीचा विचार केला तर ठीक 5 वाजून 47 मिनिटाचा अवधी झाला आहे. थोडासा विलंब जरूर होतोय परंतु लक्ष आहे या मॅचकडे. सूर्य आता आपल्यापासून थोडासा दूर होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौबाजूला जर आपण विचार केला तर अर्ध्या भागावरती झाडं अर्थात निसर्गसृष्टी पाहायला मिळते आणि सोबतच अगदी बाजूला होणारे मोठे मोठे टॉवर्स
आणि त्या अनुषंगानं मैदानावरती लवकर सावली पसरताना पाहायला मिळते. आमचे बंधू अर्थात एक उत्कृष्ट समालोचक आणि शिवव्याख्याते दिनेशजी पाटील सरांचं देखील शुभ आगमन झालं आहे. चांगला चेंडू पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस करत असताना सुजलला आपण पाहतोय पहिल्या डॉटने सुरुवात केली आहे, म्हणजे आत्मविश्वास त्याचा दुणावलेला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या आपल्या गोलंदाजांनी किमया केली आहे त्यामध्ये सातत्य राखण्याचा कदाचित प्रयत्न ऋत्वी आणि रिदान एंटरप्राइजेससाठी करत असताना आपण सुजलला पाहू शकाल. अंतिम षटक आणि जिथे धावसंख्येची नितांत गरज आहे श्री सिद्धेश्वर 11 तलोजा मजकूरला, त्या धावा कुठून येतील हे पाहावं लागेल. चांगला चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑफ साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सेकंडला चान्स घेतली आहे, पलटलेत फलंदाज आणि धावा 2 मिळत आहेत. हाय रिस्क आणि तितक्यात जास्त धावा. हाय रिस्क हाय प्रॉफिट हा मंत्र आहे आणि सध्या ती रिस्क घेतली जाते. रिस्क हे तो सब कुछ मुमकिन आहे असं आपण म्हणतो आणि ती रिस्क घ्यावी लागते. याचं कारण की स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न मंगेश पाटील करत असताना त्याच्या बॅटमधनं 2 मोठे प्रहार आपण पाहिले. चौकार षटकार त्यानं ठोकला, म्हणजे क्षमता आहे आणि त्या कारणास्तव तो स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत असताना स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. सुजलचा पुढील बॉल मंगेशसाठी. ओव्हर द विकेटचा हा चेंडू पडला, थोडासा एज घेऊन बाहेर देखील निघालाय आणि टिपला अनिकेत झेल आणि संपलाय मंगेश पाटीलचा खेळ. नवीन फलंदाज रमेश तरे, एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभव ज्याच्या पाठीशी आपण पाहतोय. नेहमीच जेव्हा जेव्हा किरवली संघ अडचणीत पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा येऊन जरूर 2 चेंडू 2 षटकार बहुधा ठोकताना ह्या फलंदाजाला मी पाहिलं आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण रमेश तरेला पाहतोय. एका गावचे 2 खेळाडू आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. लीग आहे आणि ते ह्या गोष्टी सातत्यानं घडताना पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण पाहिलं चिनूच्या अगेन्स्ट मधुकर पाटील प्रथमला देखील आपण पाहिलं आणि आता सुजलच्या अगेन्स्ट रमेश तरे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल कट करायचा होता परंतु अतिरिक्त बाहेर आउटसाईड ऑफ स्टंप पंच वाईटची खूण करतात आणि 1 धावफलक पोहोचेल ते आता 36 या अंकावरती. 36. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ह्या 3 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके यायला हवेत. काही जे न्यूट्रल क्रीडा रसिक आहेत त्यांना माहीत आहे की मॅच कोणीही जिंको, परंतु मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये रंगण्यासाठी किमान 45+ धावा असायला हव्यात. इथे देखील उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी खालच्या भागावरती बॉल लागला. सेकंड थर्ड बाउन्सला बॉल उचललाय सौरभ पाटील आणि तोपर्यंत अवधी होता फक्त सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. सिंगल डबलनं जास्तीचा फरक पडत नाही या सध्या तरी. तीच मानसिकता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते ती श्री दुर्गामाता एकता 11 ह्या टीमची, कारण की त्यांना देखील माहीत आहे 40च्या आतमध्ये जर धावा राहिल्या तर त्या धावा आपले फलंदाज चेस करू शकतायत. हा आत्मविश्वास बाईटमध्ये देखील चिनू पाटीलने दर्शवला होता आपल्या फलंदाजांवरती. परंतु मॅच आहे, कधी काही घडू शकतं. फटका हा देखील चांगला आहे 20 सेपमध्ये. गुड फिल्डिंग, फक्त मिळेल ती सिंगल. 38 धावा. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक एका बाजूला आपण पाहू शकाल बारक्या फोरजी जो या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट अक्षय घाडगे गावदेवी धरणा हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर गावदेवी धरणा संघाचे पुरस्कर्ते विकास शेट केणी आणि नितीन शेट केणी यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या पर्वामध्ये देखील असेल. वार्ड क्रमांक 1 16 प्रीमियर लीगची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतो. शेवटचा चेंडू या शेवटच्या बॉलवरती कितीचा आकडा दडलाय हे पाहावं लागेल. दी प्लॅन मिस. अंतिम बॉल आला डॉट आणि शेवट देखील गोड केलं ते श्री दुर्गामाता एकता 11 डाव पहिला संपला आणि धावा दापलकरती 5 षटकानंतर पाहायला मिळतात त्या 38 धावा. 39चं टार्गेट. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर म्हणजे 39 विजयासाठी बनवायच्या आहेत. 38 बनल्या तर सुपर ओव्हर होऊ शकते. परंतु 30 बॉलमध्ये कशा पद्धतीनं येणाऱ्या सत्रामध्ये पुढील वाटचाल असेल हे ऐकण्यासाठी जरूर मायक्रोफोनवरती आपण करू परिवर्तन आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. पहाडी आवाज ज्यांचा आपल्याला ऐकायला मिळतो, नैसर्गावचा बुलंद आवाज म्हणून ह्या विभागामध्ये सातत्यानं आपण सौरभ पाटील यांना ऐकत असतो. खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण त्यांच्या दिशेनं वळणार आहोत. परंतु तुर्तास दोन्ही टीम कॅप्टनला पुन्हा टॉससाठी इन्व्हाइट करतो
कारण की इथनं सूचना देखील दिल्या जातात की इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे आणि दोन्ही कॅप्टन देखील पाहायला मिळतात. तर दोघांना देखील आपण करूया इन्व्हाइट. आणि टॉससाठी विकीशेठ भोईर यांना देखील विनंती असेल की या ठिकाणी जर उपस्थित असतील कैलासवासी तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान हा संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि ज्या संघाचे पुरस्कर्ते विकीशेठ भोईर सोबत आदित्य भोईर देखील त्या ठिकाणी असतील त्यांना देखील विनंती, विशाल भोईर असतील तर यांना देखील विनंती की या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सध्या आपण पाहतोय. त्यानंतर उपस्थित आमचे कैवारी शेठ पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी कैवारी दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. भजन क्षेत्रातील देखील एक नामांकित व्यक्तिमत्व, क्षेत्र कोणतंही असो, सांस्कृतिक असो, भजन क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, एक उत्तम आयोजन करता आहेत. केवळ क्रीडा स्पर्धाच नाही आहे तर भजन स्पर्धा देखील ते उत्तमरित्या आयोजित करतात. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ स्वागत करण्यात येतं आहे. त्यानंतर आमचे विकासदादा केणी यांचं देखील आगमन झालं आहे. त्यानंतर उपस्थित आमचे पराग पाटील या ठिकाणी आहेत. मी परागदादा पाटील यांना देखील विनंती करतो की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. ज्यांनी जरूर श्री दुर्गामाता एकता 11ला पुरस्कृत केले ते परागदादा पाटील, त्यांचा आपण शुभ सन्मान पुन्हा एकदा निलेश मात्रेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्यानंतर तोलोजी मजकूरचे आमचे रुपेश दादा पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. मी विनंती करतो पुन्हा एकदा निलेश मात्रेंना की आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश दादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आमचे विकासदादा केणी हे देखील आहेत, इन ॲक्शनमध्ये खेळतील परंतु आता आले तर त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. एक उत्कृष्ट विकेट किपर आहेत आणि क्रिकेटसाठी काही पण असं म्हणणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतो. 40+ आजवरती जबरदस्त खेळ आपण पाहिलाय तर त्यांचा देखील शुभ सन्मान. त्यानंतर कैलासवासी तात्याशेठ भोईर या संघाचे पुरस्कर्ते विकीशेठ भोईर, बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि सोबत क्रिकेटसाठी देखील नेहमीच ते संघ पुरस्कृत करतात. त्यांचं देखील आगमन झालंय. तर लगेचच त्यांचा शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. विकीशेठ यांना विनंती करतो की या आपण पाहतोय उरण पनवेलचे बैलगाडा क्षेत्रातील उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आपण पाहतोय आणि त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. सहर्ष स्वागत त्यांचं देखील. खेळाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि दहिसरचा बुलंद आणि पहाडी आवाज आमचे परम मित्र सौरभ पाटील यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच साहिजी पाटील. नमस्कार बडेल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या नगरापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. फॉर्च्यून इव्हेंट्स आयोजित वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा दोन्ही टीमचं. मॅचला करूया सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंध हा मा शिवरायांचा छंद. मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब आरंभ प्रारंभ शुभारंभ. प्रथम गरजचा पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, कट केला, पॉइंटला फुलडा, टिपला जेल विकेट. मिळतीय प्रथम गरजला चीनू पाटीलची शिकार. धक्का पहिला.
वर्षामध्ये ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. मुठभर मावळ्यांना एकत्र घेऊन त्यानं स्वराज्याची निर्मिती केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींचं हे संगीत तुम्ही गुणगुणताना पाहता डीजेच्या माध्यमातून. मोहनजी शंकर मात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं धनराशी. दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूर त्यांचे पुरस्कर्ते कैवारदादा पाटील, क्रिकेटवरती अर्थनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आणि अर्षदादा पाटील. काल तलोजे मजकूर सिद्धेश्वर या नावाने नक्कीच उतरतो ग्रामीण पालेश्वरी चषकामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती, ज्यामध्ये तुम्ही पाहिलं यश भोईर याला बाईक भेटण्यात आली. तो पहिल्यांदाच खेळला, मामाकडे तो नांदगावला राहतोय, पण खऱ्या अर्थाने कैवारी पाटील यांना त्यांना बोलवण्यात आला आणि तो देखील स्वप्नातली पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक जिंकला. याचा श्रेय कैवारदादा पाटील, मनोजदादा पाटील, अर्षदादा पाटील. आणखी एक वॉड कॅच विलास पाटीलचा तो नाईटचा झेल आठवला तलोजा नाईट्स, आणि त्याच्यानंतर इथे पकडलेला आणि त्यानं झेल विकेट. सेकंड विकेटचं पतन प्रथम घरातला मिळती आहे. आणखी एक विकेट. पुरस्कर्ते धीरजदादा पाटील, परागदादा पाटील तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. धीरजदादा पाटील असतील, परागदादा पाटील स्वागत. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. प्रथम गरातला मिळती आणखी एक विकेट चिनू पाटील, त्याच्यानंतर विकेट मिळाली सुजल पाटीलची. केतन पाटील समोर आहे. अच्छा दिवसामध्ये तुम्हाला हॅट्रिक पाहायला भेटेल का? प्रथम गरत जबरदस्त लेफ्टी तेजतर्रार गोलंदाज. हॅट्रिक बॉल केतनसाठी. फटका चांगला. हॅट्रिक 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 सोडलाय झेल. संधी निर्माण झाली होती या स्पर्धेची. विकेट पहिली हॅट्रिक प्रथमच्या नावावरती झाली, पण तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. तुम्ही पाहताय कव्हरचा फिल्डर त्याच्याकडनं झालेल्या चुका. एकतर तुम्ही पहिल्या पूर्वार्धामध्ये 38 बनवल्या, 39 टार्गेट, आणि अशा चुका खूप मागात पडतील. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये एखाद्या कॅचला राहुल खूप महत्व आहे. राहुलनं काल 4 कॅचेस पकडल्या टोटल. चांगली फिल्डिंग राहुलची पाहिली. आज ते गुणलकाच्या भूमिकेत. स्वागत आहे तुमचं देखील. फॉर्च्यून डिवाइन्स ही स्पर्धा तुम्ही पाहताय. वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग. चांगली खऱ्या अर्थानं परवडी तुमच्या समोर. फॉर्च्यून डिवाइन्सचे सर्व तुम्ही पाहता. राजेंद्रदादा म्हात्रे असतील, भावेशदादा असतील, अंकितदादा असतील, कृष्णादादा असतील, हे सर्व. चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आमचे जयदादा, निलेशदादा, विशाल असतील, त्यांनी सर्वांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी. आणि तुमच्या समोर हे तुम्ही देखणं आयोजन पाहता क्षणी प्रेमात पडा. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता महाराजांची खऱ्या अर्थात राजवाड जसं. आणि ही ट्रॉफी तुम्ही पाहिली ना, जी आम्हाला ऐश्वर्या रिसोर्ट अनिकेत शेठ म्हात्रे गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून जर तुम्ही ट्रॉफी पाहिली त्या ट्रॉफीच्या सर्वात प्रेमात पडाल. जबरदस्त संकल्पना. पहिल्यांदाच आपण अशी ट्रॉफी पाहतो. आणि खुटारीकर आहेत, काही देखील करू शकता साई पाटील दिनेश सर. आणि जबरदस्त देखणं आयोजन आहे. महाराजांचं मुकुट, त्यानंतर तलवार जी आई भाऊबानी मातेन दिली, त्यानंतर ते पाहताय जबरदस्त ट्रॉफी. प्रत्येक 24 टीमला वाटत असेल ही ट्रॉफी आम्हाला भेटावी, पण येणारे शेवटचा दिवस रात्र तुम्हाला सांगून जाईल की कोणता संघ होईल. जबरदस्त गोलंदाजी. या बॉलवरती डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. स्वागत आहे सर्व चाहता वर्गांचं. आमचे मोहितदादा पाटील, संकेत गायकर स्वागत आहे तुमचं देखील. ते देखील आज रमेश तरेची बॅटिंग पाहण्यासाठी ते देखील इथपर्यंत आलात. हे चाहता वर्ग आहेत, हे क्रिकेटवरती अथुनात प्रेम करणारा व्यक्तिमत्व. स्वागत आहे तुमचं. ऑल दी गारपेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याकडनं कॅचेसला चुकी झाली. ते देखील म्हणत असावे की हा सोपा झेल होता, पण अपयश त्यांना लाभलं. एक झेलला खूप महत्व आहे. या बॉलवरती मिळते सिंगल स्कोर पुढे चालला 2 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे षटकातील. प्रथम गरज टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम जसं म्हटलं जातं, सर सेनापती आहे, त्याच्यावरती जबाबदारी होती. चिनू पाटीलनं जी 2 षटकं टाकली ना, आणि त्याच्यानंतर जे प्रथम गरज त्याला देखील तेच करायचं आहे हेच सांगत असताना फुलटॉस दिलाय. संधी उचले, सोडणार नाहीये. पाटीलनं ठोकला पहिला रॉकेट. ठोक डीजेसा.
यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जरा प्लीज त्या पडद्याच्या बागे बसा. मायबा प्रेक्षक आशिष पाटील आय थिंक आहेत तिथे. प्लीज आशिष जरा थोड्या बागे बसल्या. चल थँक्यू. जबरदस्त असतं पहिलं क्रिकेटर. थँक्यू. स्वागत आहे आशिष तुझा देखील. ते बाउंड्री लाईन आहे. तर टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीम कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूनं गावदेवी धरणा आणि विरोधात स्वर्गीय तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान तुर्बे. टॉस यस तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान या संघानं टॉस जिंकला. आपला जो काही डिसिजन आहे तो आपण कळवा आणि लगेचच मॅचला नंतर सुरुवात करायची आहे. जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं जिथे रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण की टिट फॉर टॅट हे प्रत्युत्तर दिलंय. जी गोलंदाजी चिनूनं केली होती त्याला प्रत्युत्तर देत असताना प्रथम घरतला देखील आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती लोअर फुल टॉस फायदा उचलला. तुम्ही पाहता केतन पाटील. पाटीलला जीवनदान आता खऱ्या अर्थानं दिलं. पहिल्या षटकामध्ये एक झेल उडाला. तिसऱ्या बॉलवरती तो सोडला गेला. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती केतननं ठोकलेला हा षटकार खूप मागात पडेल. केतन पाटील एक जबरदस्त असतं पहिलं क्रिकेटर आहे आणि तुम्ही त्याला पाहता त्याला जीवनदान दिला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला जितू पाटील. पाटीलचा वापर केलाय या दुसऱ्या ओव्हरमध्ये. कॅप्टननं पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. 8 महत्त्वाच्या विकेट. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस. यॉर्कर टाकण्याच्या खऱ्या अर्थानं टाकायला गेले तो लोअर फुल टॉस आणि त्यानंतर षटकार देखील तुम्ही पाहिला. मॅच अजून संपली नाही आहे. क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थात क्रिकेटमध्ये काही देखील घडू शकतं. अडव्या बॅटनं तेजसला खेचण्याचा प्रयत्न. तेजस पाटील पिसारवाचा खेळाडू तुम्ही पाहता. गावदेवी पिसारवा एक जबरदस्त अष्टपैलू. 39 टार्गेट जरी समोर असलं ना हे टार्गेट गोलंदाज मोठे करू शकतात. त्यामध्ये फिल्डरला साथ देणं तेवढंच गरजेचं आहे. सामना जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलं. येणाऱ्या या ओव्हर सांगून जातील या मॅचचं भवितव्य. पुढचा बॉल अडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. विलास पाटीलला तुम्ही पाहता. जोपर्यंत बॉल उचलतील या बॉलवरती धाव मिळती आहे ती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्डवरती 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस ठोकला. उंच गेला आणि बेस्टामिंग पकडला झेल मिड विकेटला. ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये झेल सोडला त्यानंच कॅच पकडली आहे आणि विकेट मिळते. संकेत तुम्ही पाहता केतन पाटीलची. जितू पाटीलला संकेत गायकर आणि जयदेव शेठ गायकर आणि संकेत शेठ गायकर यांच्याकडनं कॅश प्राईज. जर रमेश तोरेने झेल पकडला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. वेस्ट हाईट स्टेप आउट. बॅटरनं रिव्ह्यू घेतला. वेस्ट हाईट. चला आपण लगेच चेक करू कमरेच्या वरती बॉल आहे का. जी सर वडवली स्वागत आहे तुमचं. उत्तर शिवचामचं तुम्ही पाहता. बरोजी पवार सर, कपिल पारवे हे तुम्ही रांजणपाडाचे पाहता. तिन्ही जे अंपायर आहेत ना क्रिकेट खूप वर्ष खऱ्या अर्थानं खेळले आहेत. फेअर डिलिव्हरी. चला विकेटचं पतन फलंदाज बाद. होत्या. ताकद तर सर्वांच्या बडगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या बडगडात होती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. हे तुम्ही पाहताय. छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे. आपलं देखील स्वागत आहे. अनिकेत मडवी आला गोडगावचा खेळाडू बॅटिंगसाठी. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं केस लावला. कार्पेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर तैनात आहे. चांगले फिल्डिंग. आता चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आला. रॉकेट थ्रो तुम्ही पाहिला. किपर अमर पाटीलला तुम्ही पाहता. या एक धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 10 रन. 20 बॉल 29 जुनी गरज आहे.
10 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता जर्सी नंबर 10 सचिन बाबा तेंडुलकर क्रिकेटची दैवता. पुढचा भाऊ फटका चांगला वॉटर शॉट डीप कव्हर पॉइंटला चाललाय दन 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 करत कलात्मक तेजस पाटीलचा हा क्लासिकल फटका 4. एकोणचाळीसचं टार्गेट समोर धावा धावपलकावरती 16 रन. दोन ओव्हरचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रणसंख्या 16 आकड्यावरती 18 चेंडू 23 ची गरज आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आला प्रथम गरज त्याला या स्वतः कॅप्टन त्यानं त्याच्यावरती जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला फिल्डिंग विखुरलेली पाहायला भेटेल. 5 फिल्डर तटीय सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात. तटीय सर्कलच्या आतमध्ये तुम्ही फिल्डर पाहताय शॉर्ट बॅकवर्ड लेग लाईक फिल्डर तैनात आहे. त्यानंतर कीपरच्या जवळ फर्स्ट स्लिप तैनात आहे. पॉइंट पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रथम गरजचा पहिलाच बॉल उडवला. प्रथम गरज जसा आला तसं त्याचं स्वागत केलं. ठोकला लॉग ऑफ बॉडी लाईटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. समोर बॉल टू रन इक्वेशन या मॅच मध्ये 17 बॉल 17 जुनी करायच्यात विजयासाठी. सामना कोण जिंकेल? बॅटिंग करणारा टीम. बॉल टू रन इक्वेशन समोर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अनिकेत बडवीनं ठोकलेला लॉंग ऑफला हा षटकार. धावा धावपलकावरती या 6 स्कोर पुढे 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर तुम्ही अनिकेतला पाहता. या षटकातील पुढचा बॉल लेग कट होता. लेग ब्रेक तुम्ही पाहिला पडला जसा बाहेरच्या दिशेनं. हा कमी गतीचा बॉल होता. लेन पिक करता आली. बॅटर अनिकेतला आलाय डॉट बॉल. अशा डॉट बॉल अशा विकेटची गरज आहे. सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूर टीमला स्वतः कॅप्टन आहे. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर डॉट बॉल. असे डॉट बॉल प्रथमला टाकायचे आहेत. पुन्हा एकदा प्रथम सज्ज होईल. समोर अनिकेतला पाहता. या षटकातील या ओव्हरचा पुढचा बॉल बाहेर टाकला पण तुम्ही पडला जसा बॉल बाहेरच्या दिशेनं निघून विकेट किपरच्या हातामध्ये शर्लापासून दूर. हेच तुम्ही पाहिलं. याच्या अगोदर देखील थोडा कमी गतीचा बॉल पडला जसा बॉल खाली झाला. हा थोडा बाहेर ठेवला जसा पडला तसा बाहेरच्या दिशेनं. आणि या बॉलपासून तुम्ही खऱ्या अर्थानं कोणत्या मोठा फटका येऊ शकत नाही. अनिकेत मडवीच्या बॅटमधनं डॉट बॉल आला. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज.
या डॉट बॉलची चर्चा करत होतो आपण राहुल. हे डॉट बॉल असे आले हे मॅच रंगतदार होईल. पुढचा बॉल फटका बसला. जेलची शक्यता. मधुकर पाटील नजर क्रिकेटर SCC रोहिंजनचा टिपला जेल. विकेटचं पतन ठोक दिजा. चांगला झेड मधुकर पाटीलनं पकडलाय. रमेश तरेसाठी देखील कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. संकेत शेठ गायकर, जयदेव शेठ गायकर, किरवली गाव यांच्याकडनं रमेश तरेने जर झेल पकडला तर त्याच्यासाठी 1000 रुपये. चर्चा केली विकेटची, डॉट बॉलची. कॅप्टन आहे, कॅप्टनवरती मोठी जबाबदारी आहे. तो तेच करतोय की काय? पहिल्या बॉलवरती मोठा एक षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट. आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये तुम्ही पाहता विघ्नेश पाटील, किरवलीचा हा खेळाडू तुम्ही पाहता बॅटिंगसाठी आला. षटकातील पुढचा बॉल, बॅटला बॉल स्पर्श झाला. इथे चान्स तुम्ही पाहता फर्स्ट लिफ्टच्या फिल्डरनं पूर्णपणे हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण बॉल अक्षरशः शेवटच्या क्षणाला जमिनीला दाम. दरम्यान सन्माननीय प्रसाद शेठ पाटील 1700 सरकार रोंजणगावचे आमचे प्रसाद शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती की या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. कारण की हे क्रीडांगण बनवण्यासाठी जरूर आपण पाहतोय JCBची व्यवस्था एका हक्केवरती जरूर त्यांनी ती व्यवस्था पुरवली होती. तर विनंती आहे प्रसाद शेठ पाटील यांना की आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा संघ देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जयदुर्गा रोहिंजन संघ त्या संघाला लीड करत असताना आशिष पाटीलला आपण पाहू शकाल. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धाबाधाव फलकावरती तुम्ही पाहता 24 रन. समीकरण तुमच्या समोर. समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक 12 बॉलमध्ये 15ची गरज आहे. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आहे. किती धावा येतील या ओव्हरमध्ये? मंगेश शेठ मात्रे कुटारी गाव यांच्याकडे देखील रमेश तरेने जर झेल पकडला 500 रुपये. तुमच्यावरती खूप प्रेम आहे रमेश दादा. स्वागत आहे. संकेत शेठ असतील आमचे त्यानंतर जयदेव शेठ यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रमेश तरे यांच्यावरती खूप प्रेम. सागर काट्याला ओव्हर नंबर 4 तुम्ही पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या, पुन्हा एकदा 8 धावा खर्च केल्या. त्या तुम्ही पाहता. प्रथम घरात ना 12 बॉल 15ची गरज आहे. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. पण सौरभ पाटील अजून देखील मैदानामध्ये आला नाहीये. तो मॅच फिनिश करेल त्याच्यासाठी त्याला देखील चिनू पाटीलची ही गेम प्लॅनिंग आहे. तेजसनं सिंगल घेतली, त्याला माहिती आहे माझी विकेट महत्वाची आहे. या मॅचमध्ये विकेट गेल्यात सौरभ पाटील, त्याला देखील खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता अजूनपर्यंत सौरभला
पॉव्हलियन मध्ये त्यांना माहिती आहे मॅच सौरभ फिनिश करू शकतो. ऑलरेडी गारपेट एक सिंगल पूर्ण केली आहे. डबलचा प्रयत्न दुहेरीसाठी धावतोय. थ्रो आलाय पण तुम्ही इथे पाहता तिसरे पंच डायरेक्ट लगेच आपण चेक करू. रॉकेट थ्रो बॅट ग्रॅब झाली का एजी सर वडवली चेक करू आपण. ही विकेट तेवढीच महत्वाची आहे. इथून जर तेजसची विकेट गेली मग काय महत्वाची विकेट बघा प्लीज. येलो जर्सी मागे वा मागे. अंकित पाटील चला नॉट आउट 2 रन. चला संदीप दादा धरणागाव बॅट जरा तुम्ही बाहेर ठेवली तर बरं होईल. संदीप दादा हा धन्यवाद धन्यवाद आभारी आहे. चला स्वागत आहे तुमचं संदीप दादा पाटील. जबरदस्त क्रिकेटर इन ऍक्शन मध्ये त्यांना खेळताना तुम्ही पाहणार आहात. 2 रन पूर्ण झाल्या. चला फिल्डिंग करणार टीम. वेळ कमी घ्या लक्षात असू द्या. वेळला खूप महत्व मित्रांनो. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला पॉइंटच्या डोक्यावर न उडवला. बॉल चालला डेंटल का टेक्निकल टच. बॉल सीमा पार तेजस पाटीलचा. आणखीन एक क्लासिकल चौका. सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तेजसला माहिती आहे विकेट माझी खूप महत्वाची आहे. सिंगल डबलला प्रमोट करतो. त्यानंतर जसा बॉल त्या काय प्रतिउत्तर पॉइंटच्या डोक्यावरनं शफल झाला. एको झाला. आणखीन एक चाललाय बॉल वेगानं लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. तेजस पाटीलचा दुसरा वार. स्कोर कमी बनला. आता 5ची फक्त आवश्यकता. मॅच बनली असती पण बॅटिंग तेजस पाटील लाजवाब करतोय मैदानामध्ये. पुढचा बॉल उंच गेला. मिस टायमिंग. विकेट धोक्यात आहे तेजस पाटीलची आणि ती आली आहे आणि विकेट मिळतीये. तुम्ही पाहता गोलंदाज सागर काठेला. तेजस पाटील बाद. ची झाली एंट्री. चिनू पाटील मास्टर माइंड आहे. खूप वर्ष क्रिकेटला दिल्यात. सौरभला त्यांना पाठवलंच नाही. सौरभ मॅच फिनिश करेल. फिनिशर आणि जबरदस्त असतं पहिलं क्रिकेटर आहे तो मैदानामध्ये आलाय. 5 धावेची जुनी गरज आहे. 8 चेंडू 5 बॉल 8. मॅच मजा आली असती पण उलट समीकरण आहे. जर तरला क्रिकेटला महत्व नाहीये. सड्डा रंग बदलतो तसं क्रिकेट रंग बदलत असतो. क्रिकेट म्हणजे श्वास. क्रिकेट म्हणजे ड्यास. क्रिकेट म्हणजे मेहनत. तुम्ही केलेला अभ्यास आणि याच क्रिकेटचे तुम्ही आम्ही दिवाण आहोत. आणि खऱ्या अर्थानं एखाद्याला हसवतं लढवतं तोच खेळ क्रिकेट. त्याचे आम्ही वेड आहोत मित्रांनो. वेल फिनिशर आहे. आधीच म्हटलं सौरभ पाटीलनं सामना संपवला. सामना जिंकला. तुम्ही पाहता इथे हितवी अँड हिंदना जय दुर्गा माता एकता 11 टीम स्पॉन्सर पुरस्कर्ते परागदादा पाटील आता खुश असतील. त्यानंतर धीरजदादा पाटील यांचा संघ जिंकला पहिला सामना. हडलक सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोचे मजकूर. आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. लीग मॅचेस आहेत आणि आता पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊ. लगेच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत राहुल पोहोचवतील आणि सामना देखील 2 टीममध्ये आपण पाहणार आहात.
बॉलिंग करताना धावा खर्च केल्या 6 विकेट 1 मिळवली. बॅटिंग केली 19 धावा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस पाटील. गावदेवी पिसारवेचा तेजस ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या तेजस पाटील यांना देऊयात मॅन ऑफ द मॅचची अक्कजन ट्रॉफी आणि मायक्रोफोनवरती आमचे जोडले जातील साई पाटील यांना. धन्यवाद. छत्रपतीच्या शूर